काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आणि काँग्रेस नेते सुरेश हसापुरे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा मागील 2 महिन्यांपासून रंगत आहे। मात्र प्रत्यक्षात कोणताही ठोस निर्णय झालेला नाही। त्यामुळे राजकीय वर्तुळात संभ्रमाचं वातावरण आहे। दिलीप माने हे सोलापूर जिल्ह्यातील एक मातब्बर नेते असून त्यांना माजी आमदार स्वर्गीय ब्रह्मदेव माने यांचा राजकीय वारसा लाभलेला आहे। पंचायत समितीचे सभापती, साखर कारखाना, जिल्हा दूध संघ, बँकिंग क्षेत्र आणि क्रिकेट असोसिएशनमध्ये त्यांनी आपल्या कार्याची छाप सोडली आहे। 2004 मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यात पराभव पत्करावा लागला। 2009 मध्ये त्यांनी विजयी घौडदौड करत सोलापूर दक्षिण मतदारसंघात प्रवेश केला, पण 2014 व 2019 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत ठाकरे गटामध्ये प्रवेश केला, मात्र त्यांचा तो निर्णय फसला। दुसरीकडे सुरेश हसापुरे यांनी निंबर्गीचे उपसरपंच म्हणून राजकीय जीवनाची सुरुवात केली। ते बाजार समितीचे उपसभापती, जिल्हा बँकेचे 3 वेळा संचालक आणि दूध संघाचे संचालक राहिले। त्यांच्या चतुराईमुळे त्यांनी अनेक मोठ्या नेत्यांसोबत समन्वय साधत आपली राजकीय ताकद टिकवून ठेवली आहे। मात्र त्यांचं आमदार होण्याचं स्वप्न अद्याप अपूर्णच आहे। भाजपमध्ये गेल्यास आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रभावामुळे त्यांना संधी मिळेल का यावरही प्रश्नचिन्ह आहे। त्यामुळेच त्यांनी अद्याप अंतिम निर्णय टाळलेला असेल असं जाणकारांचं म्हणणं आहे। तसंच शिंदे गट किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात जाण्याच्या चर्चाही सुरू आहेत। 2019 मधील निर्णयाचा पश्चाताप माने यांना आजही सतावत आहे, तर हसापुरे यांच्याकडे संधी असूनही चुकीचा निर्णय नको म्हणून तेही पावले उचलताना दिसत आहेत। आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांची भूमिका काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे।